श्रामनेर प्रशिक्षण केंद्र जे महाराष्ट्र आणि देशामध्ये 24 तास चालणार हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तरोडा नाक्यापासून उत्तरेस 7 किलोमीटर अंतरावर निर्माण होत आहे आणि हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे। 1.5 एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे। 11 फूट अखंड मार्बलची तथागत भगवान बुद्धांची आशीर्वाद मूर्ती ही 10 लाखाची समाजाच्या दानातून निर्माण करण्यात आलेली आहे। 55 फूट उंचीचा धम्मध्वज या ठिकाणावर समाजाच्या दानातून लावण्यात आला होता। 3 बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहेत। 20 बाय 50चं बांधकाम हे समाजाच्या दानातून त्या ठिकाणावर निर्माण केलेलं आहे। सध्या श्रामनेर त्या ठिकाणावर ट्रेनिंग घेत असतात आणि आता सध्या या ठिकाणावर 3.5 कोटी रुपयांचं श्रामनेर दीक्षाभूमीचं काम हे प्रगतीपथावर आहे। 3 मजली ते काम राहणार आहे। त्यामध्ये म्हणजे घेर जे आहे त्याचा परीघ हा 80 बाय 80चा राहणार आहे। 84 बाय 84चा छत राहील आणि 2 मजली 15-15 फुटावर त्याचा छत पडणारा आहे आणि 3ऱ्या मजल्यावर गोल दीक्षाभूमीचा डोम राहणार आहे। त्यामध्ये विपश्यना करण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात येईल। 2nd फ्लोअरला केवळ अभ्यासिका त्या ठिकाणावर राहणार आहे। केवळ त्या ठिकाणावर वाचणाऱ्यांनाच मध्ये प्रवेश राहणार आहे। 3ऱ्या फ्लोअरला जे मेडिटेशन हॉल आहे तिथं फक्त विपश्यना करणाऱ्यांनाच प्रवेश राहणार आहे आणि जे फर्स्ट फ्लोअर आहे त्या ठिकाणावर ग्राउंड फ्लोअरला केवळ फक्त सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, प्रवचनाची कार्यक्रम आदी कार्यक्रम या ठिकाणावर संपन्न होतील। अशा पद्धतीचं हे काम समाजाच्या दानातून निर्माण होत आहे। समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे, नम्र सूचना आहे, उपासक उपासिकांना एकदा तरी आपण श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भेट द्यावी आणि आपल्या कमाईचा 1 रुपया का होईना, मी या ठिकाणावर आपल्याला नम्र सूचना करतोय की आपला 1 रुपया का होईना या पवित्र कार्यासाठी दान देऊन आपण सहकार्य करावं। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र आणि देशातील हे धम्माचं प्रभावी मुख्य केंद्र राहील असा आम्हाला आशावाद आहे। कारण आतापर्यंत 1750 मुलं, उपासक उपासिका मुली श्रामनेरी होऊन बाहेर पडलेले आहेत। तर धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी प्रचारकांची नितांत गरज असते। त्यामुळे आपल्या मुलामुलींना सुद्धा एकदा तरी आपण श्रामनेर किंवा श्रामनेर ही बनवलं पाहिजे। आणि सध्या म्हणजे आपला गाडी पार्किंगचाही विषय आहे। शासनाकडे आमची वेळोवेळी मागणी आहे। जिल्हा अधिकारी इटनकर साहेबांच्या हस्ते आम्ही गाडी पार्किंग म्हणून जागा आरक्षित गायरान जी आहे ती केलेली आहे। प्रशासनाचं आम्हाला सहकार्य आहे, ग्रामपंचायतचं आम्हाला सहकार्य राहावं याच्यासाठी सुद्धा आमची एक त्यांना नम्र विनंती आहे। सर्वांचं मंगल हो।